नमस्कार मंडळी. तर मंडळी आता आपण KSBP नेचर पार्कच्या बरोबर कॉर्नरला आहे. ॲट द स्टार्ट विस्टॉम आहे. येस, आपल्या सरांची गाडी आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिईंग लेजंड लाईव्हच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा आहे की आज आहे 15 ऑगस्ट आणि आज आहे फ्रीडम राईड, जी की एका मोठ्या लेवलवरती अरेंज केलेली आहे. आता ह्या वर्षी मी ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेन, कारण विषय कसा आहे, मी एकटा असणार आहे फुल टाईम. म्हणजे शूटिंग पण मीच करणार, बाईक पण मीच चालवणार, त्यात माझ्याकडे गोप्रो नाही, माझा हेल्मेट माउंट नाही. त्यामुळं इन राईडमध्ये मला तुमच्याशी बोलता येणार नाही, कारण थांबल्यानंतर काही जे काही व्हिज्युअल्स आहेत म्हणजे बाईक्स जेवढ्या पण चांगल्या आहेत किंवा काही ते मी तुम्हाला नक्की दाखवेन. सो बघूया आज कसा दिवस जातो. आज तर मजा येणार आहे अशी मला फुल अपेक्षा आहे. राईडची मीटअप स्पॉटची टायमिंग 6:30 आहे. आता वाजल्यात बरोबर 6ला 6:30ला 5 मिनटं कमी आहे आणि मी थोडंसं आवरायला लेट झालं आहे. सो आता बाकीचे पण मेंबर येणार, प्रसाद पण येणार राईडला, कारण तो त्याच्या ग्रुपसोबत सेपरेटली येणार आहे. मी माझं सेपरेटली चाललो आहे. सो बघूया आता कसं होतं. तर मंडळी आता आपण KSBP नेचर पार्कच्या बरोबर कॉर्नरला आहे. लाईनीत तुम्ही गाड्या बघू शकता आणि मी तुम्हाला सगळ्या गाड्यांचं व्हिज्युअल देण्याचा पण प्रयत्न करेन. गाड्या एकापेक्षा एक खतरनाक आहेत आणि त्यांचे हेल्मेट तर त्याच्यापेक्षा बाप बघण्यासारखे आहेत. आता भलेही माझ्याकडे आता ह्या वर्षी युनिकॉर्न आहे, नेक्स्ट इयर आपण बघू रॉयल एनफिल्डचं स्वप्न आपलं पूर्ण होतं का नेक्स्ट इयर ते तरी बघू. कारण आत्तासाठी मी वाट बघतोय. माझी एक मैत्रीण येणार आहे, प्रसाद येतोय, तो त्याच्या ग्रुपसोबत येतोय. मी इथं माझ्या BOIच्या ग्रुपसोबत आहे. सो आणि तुम्हाला बाईक्स दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. बाईक्स इथं आहे ना एका लाईनीत खूप युनिक लावलेल्या आहेत आणि त्या सगळ्या दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. आता एक साईडनं चालू करूया, तुम्हाला एक एक दाखवत जातो. ॲट द स्टार्ट विस्टॉम आहे, आपली एक्सपल्स आहे, KTM ड्यूक आहे, ही आपली युनिकॉर्न राणी, हिमालयन आहे, एक्सपल्स वन्स अगेन, KTM ॲडव्हेंचर, रोनिन, हिमालया, पल्सर, विस्टॉम, रॉयल एनफिल्ड गोरिला, रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर आहे, ट्रायम्फ आहे. येस, आपल्या सरांची गाडी आहे, बाप गाडी आहे. वन्स अगेन हिमालयन, नवीन बुलेट. रॉयल एनफिल्डचा तर क्रेजच मोठावाला आहे. MT-15, R15, होंडा, रॉयल एनफिल्ड, कावासाकी निंजा, आपली GT कॉन्टिनेंटल, हिमालय वन्स अगेन, GT वन्स अगेन, SD ओल्ड मॉडल, GT वन्स अगेन, ड्यूक, एक्सपल्स, अवेंजर, पल्सर, डॉमिनार. आता बाईक्स जेवढ्या दाखवल्या त्या अजून हाफ आहेत, कारण की अजून पण बरीचशी पब्लिक यायची आहे. तर पुढं जाऊन जिथं लास्ट मीटअप स्पॉट आहे, जिथं राईड एंड होणार आहे ग्राउंडवरती, तिथं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की बाबा नेमक्या आहेत कुठल्या गाड्या. तर लास्टला तुम्हाला हार्ली दाखवली असेल. मला वाटते अजून बऱ्याचशा अशा सुपर बाईक्स आहेत अजून बाकी आहेत, कारण की मी पोस्टमध्ये बघितले ZX10R आहे, R1 आहे, बऱ्याचशा अशा मेन बाईक्स आहेत ज्या अजून यायचे आहेत. सो ते इन राईड किंवा चालू होताना जरी भेटल्या नाही तरी एंडला ॲट द स्पॉटला मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण आत्ता ज्या इथं इन प्रेझेंटमध्ये ज्या बाईक्स आहेत त्या पण काही कमी नाही, बघण्यासारख्या आहेत. आणि खरोखर बायकर्स कम्युनिटीला हॅट्स ऑफ आहे की असल्या गोष्टी करतात की बाबा लोकांना हेल्मेट अवेअरनेस देण्याचा प्रयत्न करतात. सो चांगली गोष्ट आहे, आपण पण त्याला आता सहभाग घेतोय.
आता आपण मोहिते रामकृष्ण हॉलला पोचलेलो आहे. इथे सगळी जनता जमा झालेली आहे. रेविंग एकदम जोरात चालू आहे. बाईक पार्किंग झालेली आहे. मागे तुम्ही बघू शकता एकदम मोठा इव्हेंट ऑर्गनाईज झालेला आहे. याचा पूर्णपणे आनंद घेऊन आता आम्ही सी ऑफ घेणार आहे. मंडे आजची राईड एकदम सक्सेसफुली एकदम वेल गुड अँड ओके झालेली आहे. आता बॅक टू जरा जबाबदारींकडे. दुकान उघडायला जायचं आहे. किती जरी रायडिंग प्रोफेशनमध्ये असली तरी आपल्याला हे जाणीव ठेवली पाहिजे की काम हे फर्स्ट कायम. तर आता अजून इव्हेंट खूप आहे चालू आहे. अजून बरेच 2-3 तास चालू राहणार आहे कारण आपल्याला आपली जबाबदारी पार पडायला जायची आहे. इव्हेंट बेस्ट झाला माझ्यासाठी. फर्स्ट टाइम आणि बेस्ट एक्सपिरियन्स होता. एवढ्या मोठं लॉंग राईडचं म्हणजे किती 1 आवरची राईड होती कारण बेस्ट होती. तर आता प्रसाद पण निघालाय. नाश्ता करायला इथे नाही थांबणार म्हणजे नाश्ता वगैरे सगळं चहा वगैरे अरेंज केलंय कारण नाही थांबणार. कारण की दुकानाला जायचं आहे. लेट नाही करू शकत. थांबलं की वेळ होतो. सो आता आपण चाललेलो आहे. घरी जाऊन किंवा दुकानावर जाऊन तुम्हाला अपडेट देतो काय ते. मंडळी जस्ट मी घरी पोचलेलो आहे. आजची राईड एकदम मस्त होती. नाश्ता करायला फक्त टाईम नाही भेटला तेवढंच झालं. मला दुकान उघडायला लवकर यायला लागला. सो पुन्हा एकदा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब ब्रो. आणि दिवाळीनंतर जेव्हा गोप्रो घ्यायचं माझं चाललं आहे सॉरी DJI ॲक्शन कॅमेरा तेव्हा मग तुम्हाला ओरिजिनल मोटो व्लॉगिंग दाखवेन माझी. आणि तात्पुरत्यासाठी चलो सी ऑफ.